आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार आदित्य पंचोलींवर आरोप आहे की हे पोलिसांना स्पष्टीकरण देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। आदित्य पंचोली साहेब, जर वर्तमानपत्र वाचली तर त्याच्यात असं लिहिलंय की मुंबईचे पोलीस तुम्हाला शोधतायत आणि तुम्ही इथे आपकी अदालतमध्ये बसलेले आहात। सर, मुंबईच्या पोलिसांची जर इच्छा असेल, मी तर खूप छोटीशी गोष्ट आहे, ते दाऊद इब्राहिम साहेबांना पण पकडून इथे आणतील। मुंबई पोलिसांपासून कोणी वाचू शकत नाही आणि पोलीस संपूर्ण जगाच्या पोलिसांपासून कोणी वाचू शकत नाही। जर पोलीस ठरवतील ना, तर असं 1 मिनिटाचं काम आहे आदित्य पंचोलीला हातकड्या बघा, घालायचं। आजच्या वर्तमानपत्रात बातमी छापून आली आहे ज्यात म्हटलंय की आदित्य पंचोली पोलीस स्टेशनला गेले, क्राईम ब्रांचमध्ये स्वतःच्या गाडीमध्ये बसून राहिले। जेव्हा त्यांनी बघितलं बरेचसे मीडियावाले आहेत, टीव्ही वाले आहेत, मग ते परत आपल्या घरी निघून गेले। का मी पोलीस स्टेशन, मला कोणाचा फोन नाही आला, मला कोणाचं समन नाही आलं, मला प्रेसचे फोन चालू झाले 5:45 पासून की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जातात का? मी म्हटलं मी कोणत्याही पोलीस स्टेशनला जात नाही, मला कोणी बोलवलं नाहीये आणि माझी तर इच्छा आहे की पोलिसांनी मला लवकर बोलवावं आणि बघावं आणि माझ्याबरोबर न्याय करावा की जर मी दोषी आहे तर 100% त्यांनी मला शिक्षा द्यावी, कारण मग हे एक उदाहरण बनेल आपल्या संपूर्ण देशासाठी आणि या देशातील तरुणांसाठी की असं जे चुकीचं काम करतो त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे। आणि जर नाहीये, जर मी दोषी नाहीये, तर जेवढा आदर मी पोलिसांचा करतो तेवढाच पोलिसांनी माझाही केलं पाहिजे आणि त्यांनी म्हटलं पाहिजे की हो, हा यात सामील नाहीये। तुम्ही सारखं सारखं हे म्हणताय की मी यात सामील नाहीये, तुम्ही एकसारखं हे म्हणताय की तुमच्यावर लागलेले सर्व आरोप खोटे आहेत, पण गेला आठवडाभर सतत वर्तमानपत्रात, टीव्ही चॅनलवर तुम्ही फक्त अशासाठी झळकून येत आहात, अशा करता दिसत आहात कारण तुमच्यावर अशा प्रकारचे आरोप होत आहेत। सर, मला खूप लाज वाटतेय। सर, मी जे जे केलंय आजपर्यंत खूप काही केलंय। जेव्हापासून मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलोय मी खूप चुकीची कामं केली आहेत आणि प्रत्येक माणूस करतो। सर, आम्ही पब्लिक समोर उघडे आहोत, ठीक आहे? बिलकुल आमचं उघडं आयुष्य आहे, जे काही आम्ही करतो। मग आम्ही शिंकू, रेस्टॉरंटमध्ये जाऊ, कोणाबरोबर भांडू किंवा कोणावर प्रेम करू किंवा बायकोला बाहेर घेऊन जाऊ किंवा मुलांबरोबर खेळू, सगळ्यांचे फोटोज येतात। आम्ही अशा जगात जगतो जे पारदर्शक आहे, पण जी लोक बोटं दाखवतात त्यांनी आपल्या स्वतः डोकावून बघावं की ते स्वतः उघडे आहेत की नाही। कपड्याच्या आत प्रत्येक माणूस नागडा असतो, चुका कोण नाही करत। पण काही ना काही कारण असेल ना की तुमच्याबद्दल अशा गोष्टी लिहिल्या जातात सारख्या। सर, ही तर सुरुवातीपासूनच माझी इमेज अशी बनवून ठेवली आहे प्रेसने। मी तुम्हाला एवढी जुनी गोष्ट सांगेन, तुम्ही तर हैराणच व्हाल। त्यांची इच्छाच आहे की माझी इमेज अँग्री यंग मॅनची असावी। यांनी मला स्क्रीनवर अँग्री यंग मॅन बनवू नाही दिलं, खऱ्या आयुष्यात अँग्री यंग मॅन बनवलं। अँग्री यंग मॅन आज बघा कुठल्या कुठे आहे आणि माझी काय अवस्था आहे तुम्ही बघा। ही इमेज त्यांनी मला दिली आणि ती कायम ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी मला खलनायक ठरवलं। माझा गुन्हा काय आहे? माझ्यावर कुठली टाटा केस चालू आहे? सर, तुम्हाला विचारतो, माझ्यावर कुठली टाटा केस चालू आहे? मी कधी नार्कोटिक्स केलंय? मी नार्कोटिक्स करताना पकडलं गेलोय? मी निष्पाप असहाय्य प्राण्याची हत्या केली आहे? माझ्यावर केस कशाची आहे? पार्किंगच्या याच्यात त्याच्या, हे तर कोणाबरोबरही होऊ शकतं, सामान्य माणसाबरोबरही होऊ शकतं। जर प्रत्येक वेळी दुसरा कोणी करतो तर तो पण एक बाबा गोष्ट आहे, तर- तो भोळा आहे, तो नादान आहे आणि जर आदित्य पंचोली करतो तर तो दाऊद इब्राहिम आहे। कायद्याच्या नजरेत सगळे समान असले पाहिजेत आणि कायद्याशिवाय कोणीही मोठं नाहीये सर। आणि कायद्यामध्ये हेच लिहिलेलं आहे की भले 1000 अपराधी सुटले तरी चालेल, पण एका निरपराधाला फाशी नाही झाली पाहिजे। कायद्याच्या पहिल्या पानावर हे लिहिलं आहे। पण जसं तुम्ही इथे जनतेसमोर स्पष्टीकरण देतात तसं तुम्ही पोलिसांकडे जाऊ शकत होता। सर, तुम्ही पोलिसांना पोलिसांकडे, जाऊन तुमच्याकडे हातात दांडा नाहीये, पोलिसांकडे दांडा असतो। पोलिसांसमोर जर मी असा मोठ्या आवाजात बोललो तर कुठल्या तरी दुसऱ्या केसमध्ये मला आत टाकतील। तुम्हाला कधी धमकावलंय पोलिसांनी? सर, मी तुम्हाला अशी गोष्ट सांगेन, मी रडलो त्यानंतर 2 तास मी रडलो। सर, मी IPS ऑफिसरच्या रूममध्ये गेलो। ही पार्किंग केसची गोष्ट करतोय, तरन्नुमची केस नाही, पार्किंग केस नंतर त्यांच्या रूममध्ये गेलो। ही वॉज वेअरिंग हिज कलर्स, युनिफॉर्म घालून होते साहेब। त्यांचा मी खूप आदर आता सुद्धा करतो, आयुष्यभर करत राहीन। सर, मी त्यांच्याकडे गेलो, मी म्हटलं सर, मी आदित्य पंचोली आहे, माझ्याकडून चूक झाली, मला माफी हवी आहे आणि माझं तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कॉम्प्रोमाइज करून द्या, कारण जर मी यांच्याकडे गेलो तर ते कुठला दुसरा आरोप माझ्यावर लावतील। आणि परत मी रिपीट करतो, ज्याच्याबरोबर माझं भांडण झालंय तो खूप चांगल्या कुटुंबातला आहे। सर, त्या माणसाने मला दात ओठ खाऊन काय म्हटलं माहितीये? त्या माणसाने म्हटलं की खूप जास्त दादागिरी करतोयस तू।
मी म्हटलं, सर काय केलं मी? हां, मी केलं काय आहे? ते म्हणाले, मी सांगू तू काय केलंयस ते? हां सर सांगा. म्हणाला, अच्छा. म्हणाला, मिस्टर आदित्य पांचोली, तू एक ड्रग डीलर आहेस. तू नार्कोटिक्समध्ये काम करतोस. ठीक आहे? स्वतःच्या ऑफिसमध्ये वर्दीतील एवढ्या मोठ्या ऑफिसरने मला हे म्हटलं. मी कोणी रोडवर चालणारा माणूस वगैरे नाहीये आणि तुम्ही रोडवर चालणाऱ्यालाही असं बोलू शकत नाही जर तो इन्व्हॉल्व नसेल तर. त्यांनी म्हटलं की मिस्टर आदित्य पांचोली, यू आर डिलिंग इन अ ड्रग पेडलर, यू आर डिलिंग इन नार्कोटिक्स. मी म्हटलं, सर? म्हणाले, हे तर काहीच नाही, तू मॅच फिक्सर आहेस. मी म्हटलं, सर तुम्ही हे काय बोलताय? म्हणाले, हे काहीच नाहीये मिस्टर आदित्य पांचोली, यू आर अ पिंप. तो मला पिंप म्हणाला आणि मी रडलो घरी येऊन. मी म्हटलं की काही नाही, मी काही नाही करू शकत. मी म्हटलं, हो सर, यू आर द बॉस, तुम्ही काही बोलू शकता, मी तुम्हाला काहीच नाही करू शकत. तेव्हा ते मला म्हणतात की असं नाही, तुला सरळ करणार, तुझ्या घराबाहेर तुझे कपडे उतरवणार, भर चौकात तुला मी मारणार सगळ्यांसमोर. मी आज त्यांना सांगतो, मला हात लावून दाखवा, माझा पण देव आहे. आणि मी माझ्या देवाला म्हटलं की मी तुमच्या न्यायालयात आहे, जर शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही मला द्या, या या बदमाशांच्या न्यायालयात मला ठेवू नका. मला यांचा हे यांच्यासमोर नाक घासायला लागू नये. मला जी शिक्षा द्यायची आहे, मला रस्त्यावर घेऊन या, तुम्ही द्या, यांना हक्क देऊ नका. मी रडलो खूप देवासमोर एकटा बसून. ही काय पद्धत झाली आहे का सर माझ्याबरोबर बोलण्याची? मी 21 वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय. माझा बाप कोणी स्टार नाहीये, मी कोणा स्टारचा मुलगा नाहीये, याचा अर्थ असा नाहीये की मी कोणी नाहीये. मी रस्त्यावर उभं राहिलो ना तर 10,000 लोक उभी राहतील माझ्याबरोबर. इथे जे लोक आहेत त्यांना विचारूयात आपण की तुम्ही जे म्हटलंय त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. जेव्हा तुम्हाला समजलं की मॅच फिक्सिंग मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व आहात, हा आरोप तुमच्यावर केला गेलाय, तर त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं की पहिल्यांदा सर असं झालं की एक ऍक्टर मॅच फिक्सिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे, ही बातमी पहिल्यांदा आली? हो, आणि सर, मग कदाचित याच्यात शेवटची पण तुम्हाला असेल. सर याचा काही भरोसा नाहीये याचा का? काही भरोसा नाहीये, माहित नाही कोणी दुसरा बकरा बनेल. भाऊ, मी कोणती मॅच फिक्सिंग इन्व्हॉल्व यात माझा काही सहभाग नाहीये. अरे, मी एकदाच मुरलीधरनला भेटलो, मी इंडियन क्रिकेट टीमच्या कोणत्याच माणसाला ओळखतही नाही. आता चेतन शर्माजींना बाहेर भेटलो, मी इंडियन क्रिकेट टीमच्या माणसांना ओळखत नाही, तर मी मॅच फिक्सिंग मध्ये कसा इन्व्हॉल्व होणार? ते विचारतायत की जेव्हा अशा प्रकारचे आरोप तर लागले मला कसं वाटलं? मला खूप वाईट वाटलं सर, मला खूप वाईट वाटलं. आणि मी अदालतमध्ये इथे बसण्याच्या आधीच सांगितलं होतं की जे जे गुन्हे मी केलेत ते कबूल करायला मी तयार आहे. पण जे मी नाही केले ते मी नाही कबूल करणार आणि मी गप्प बसणार नाही.